वाटाणा वर्षभर साठवून ठेवण्यासाठी एक भन्नाट ट्रिक. नंबर 1. पॅनमध्ये 3 ते 4 लिटर पाणी उकळवा आणि गरम पाण्यात 1 चमचा मीठ आणि 2 चमचे साखर शिवाय चिमूटभर बेकिंग सोडा घाला. सोडा ऐच्छिक आहे, पण यामुळे वाटाण्याचा रंग हिरवाच राहील. यासाठी इथे तुम्ही सोड्याचा वापर नक्की करा. नंबर 2. पाणी गरम झाल्यावर त्यात हिरवे वाटाणे टाका आणि फक्त 2 मिनिटे शिजवा. वाटाणे आपल्याला जास्त शिजवायचे नाहीत. नंबर 3. नंतर वाटाणे हे ताबडतोब बर्फाच्या पाण्यात टाका. हिरवे वाटाणे पूर्ण शिजवायचे नाहीत. नंबर 4. आता हे वाटाणे 1 मिनिट बर्फाच्या पाण्यात ठेवून नंतर एका चाळणीत काढून घ्या. नंबर 5. वाटाणे एका सुती कपड्यावर कोरडे करणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी ते सुती कपड्यावर पसरवून ठेवा. हिरवे वाटाणे एकत्र चिकटू नये यासाठी हे महत्त्वाचे आहे. लक्षात ठेवा, ही एक महत्त्वाची टिप आहे. नंबर 6. वाटाणे पूर्णपणे कोरडे झाल्यावर ते तुम्ही एका डब्यात भरून फ्रीजरमध्ये ठेवू शकता. वाटाणा फ्रीज करताना मीठ, साखर आणि बेकिंग सोडा का वापरावे? याला एक कारण आहे. मीठ साखरसह ब्लांचिंग केल्यामुळे ते हिरव्या वाटाण्याची एन्झाइमॅटिक क्रिया थांबवते आणि ते फ्रीज करण्यास मदत करते. शिवाय बेकिंग सोडा हा पाण्याचे फक्त किंचित अल्कयुक्त pH मध्ये रूपांतरित करतो, ज्यामुळे वाटाण्याचा हिरवा रंग अधिक काळ टिकून राहतो. तर आता हिवाळ्यात वाटाणे बरेच स्वस्त मिळू लागतात, तर अशा पद्धतीने तुम्ही हे वाटाणे स्टोअर करू शकता. तर ही टिप्स कशी वाटली कमेंट्स करून मला नक्की सांगा. आवडली तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.